म्हणजे येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतांची मोजणी होणार आहे. 26 नोव्हेंबरला विद्यमान विधानसभेचा कालावधी संपुष्टात येणार आहे. त्याच अनुषंगानं आता महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एका बाजूला महायुतीमधल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असा थेट आमनासामना होणार आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी 105 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरली होती. तर त्यावेळी एकसंध असणाऱ्या शिवसेनेनं महाराष्ट्रात एकूण 56 जागांवरती विजय मिळवला होता. एकत्र असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 54 विधानसभा जागांवरती विजय मिळवला होता. तर काँग्रेस चौथ्या नंबरला येत काँग्रेसनं महाराष्ट्रात 44 जागांवरती विजय मिळवला होता. मागच्या 2 वर्षात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष या 2 पक्षांमध्ये झालेल्या फुटींमुळे राज्यात बरीच राजकीय गुंतागुंत झाली. त्यामुळं मतदारांच्या मनात सुद्धा सध्या संभ्रमाची स्थिती आहे. त्यामुळंच आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक पक्षाचे कोणकोणते आमदार आहेत याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. सुरुवातीला काँग्रेस पक्षातील आमदारांचा आढावा घेऊयात. 2019च्या विधानसभा निवडणुकात काँग्रेस पक्षाला 44 जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या झालेल्या निधनामुळे कसब्याची पोटनिवडणूक लागली आणि तिथं सुद्धा काँग्रेसनंच विजय मिळवला. शिवाय काँग्रेसचे करवीरचे आमदार असणारे PN पाटील यांचं सुद्धा नुकतंच निधन झालं. काँग्रेसच्या काही आमदारांची लोकसभेवर निवड झाली, तर काही आमदारांनी इतर पक्षांना पाठिंबा दिलाय. मग आता काँग्रेस पक्षातील आमदारांची सध्याची स्थिती काय ते आपण पाहून घेणार आहोत. तर नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यात KC पाडवी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात तर शिरीष नाईक हे नवापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. धुळे जिल्ह्याचा विचार केला तर धुळे जिल्ह्यात कुणाल पाटील धुळे ग्रामीण तर शिरीष चौधरी रावेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून एकमेव राजेश एकाडे हे मलकापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आमदार आहेत. वाशिम जिल्ह्यात रिसोड विधानसभा मतदारसंघात अमित झनक हे आमदारपदी निवडून आलेत. अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 3 काँग्रेसचे आमदार आहेत. त्यातल्या अमरावती विधानसभा मतदारसंघात सुलभा खोडके, तिवसा विधानसभा मतदारसंघात यशोमती ठाकूर तर दर्यापूर विधानसभा मतदारसंघात बळवंत वानखेडे यांची 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवड झाली होती. आता यानंतर येतो वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यात रणजित कांबळे हे देवळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे 4 आमदार आहेत. त्यातले सुनील केदार सावनेरमधून, राजू पारवे उमरेडमधून, नागपूर पश्चिममधून विकास ठाकरे तर नितीन राऊत नागपूर उत्तरमधून विद्यमान आमदार आहेत. यातल्या राजू पारवे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाला आपला पाठिंबा दिल्याच्या चर्चा आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असणारे नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. तर गोंदिया जिल्ह्यात सहस्राम कोरोटे आमगाव विधानसभा क्षेत्रामधून आमदारपदी निवडून आलेत. चंद्रपूरमधल्या 3 काँग्रेस आमदारांपैकी राजुरामधून सुभाष थोटे, ब्रह्मपुरीमधून विजय वडेट्टीवार आमदार आहेत. तर वरोरामधून आमदार असणाऱ्या प्रतिभा धानोरकर यांची सध्या लोकसभा निवडणुकीत निवड झाली. आता नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेडमधल्या हदगाव विधानसभा मतदारसंघामधून माधवराव पाटील जवळगावकर हे विद्यमान आमदार आहेत. मोहन अंबेर्डे हे नांदेड दक्षिणमधून तर जितेश अंतापूरकर हे देगलूर विधानसभा मतदारसंघामधून विद्यमान आमदार आहेत. मात्र जितेश अंतापूरकर यांनी नुकतंच काँग्रेसमधून बाहेर पडत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय. परभणी आणि जालना जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एक काँग्रेसचा आमदार आहे. परभणी जिल्ह्यातल्या पाथरीमधून सुरेश वरपुडकर तर जालना विधानसभा मतदारसंघातून कैलास गोरंट्याल हे 2 आमदार आहेत. नाशिकमधून हिरामण खोसकर इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून नाशिक जिल्ह्यातले एकमेव काँग्रेसचे आमदार आहेत. आता मुंबईचा विचार केला तर मुंबईमधून काँग्रेसचे एकूण 5 आमदार निवडून आलेत. भांडुप पश्चिममधून सुरेश कोपरकर, malaड पश्चिममधून असलम शेख आणि मुंबादेवीमधून अमीन पटेल. इथल्या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार असणाऱ्या वर्षा गायकवाड यांची सध्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारपदी निवड झाली. तर वांद्रे पूर्वमधून आमदार असणारे जिशान सिद्दीकी हे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. मुंबई पाठोपाठ पुण्यामधून काँग्रेसचे 3 आमदार आहेत. पुरंदरमधून संजय जगताप, भोरमधून संग्राम थोपटे तर कसबा विधानसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर. यानंतर अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर तिथं संगमनेरमधून बाळासाहेब थोरात आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून लहू कानडे असे काँग्रेसचे आमदार काम करत आहेत. लातूर जिल्ह्यात धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे अनुक्रमे लातूर ग्रामीण आणि लातूर शहर म्हणून विद्यमान आमदार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातल्या एकमेव सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आमदार असणाऱ्या प्रणिती शिंदे या सध्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारपदी निवडून गेल्यात, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिणमधून जिल्ह्यातले एकमेव आमदार आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. तिथून ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिणमधून, जयश्री जाधव कोल्हापूर उत्तरमधून, तर राजू आवळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. तर करवीर विधानसभा मतदारसंघातून आमदार असणाऱ्या PN पाटील यांचं 23 मे रोजी दुःखद निधन झालं. आणि सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ आणि जत विधानसभा मतदारसंघातून अनुक्रमे डॉक्टर विश्वजित कदम आणि विक्रम सावंत हे विद्यमान काँग्रेसचे आमदार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे धाराशिव, रायगड, पालघर, संभाजीनगर, हिंगोली, यवतमाळ, अकोला, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या साऱ्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाहीये. अशा प्रकारे हे आहेत 2019च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून विजयी झालेले सर्व आमदार. यातल्या PN पाटील यांचं निधन झाले. प्रतिभा धानोरकर, वर्षा गायकवाड, बळवंत वानखेडे, प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीत विजय झालाय. राजू पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा देत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय, तर जिशान सिद्दीकी हे अजित पवार गटाकडून पुढची निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते. मग आता उरलेल्या जागांवर काँग्रेस पुन्हा एकदा आपलं वर्चस्व राखण्यासाठी आणि इतर जागांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार यात शंकाच नाही. मग आता जागा वाटपात कोणत्या जागा काँग्रेसच्या वाट्याला येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी तुमचा विधानसभा मतदारसंघ कोणता आणि या व्हिडिओमध्ये तुमचे आमदार होते का याबद्दल आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर पक्षांच्या आमदारांचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.